जयशंकर. आयज हे अंधेरी सभेचे ऑनलाईन कार्यक्रमाक तुमगल सगळ्यांगल स्वागत असं. आमगल श्री चित्रापूर मठाचे 2 सोम्यांगल पुण्यतिथी निमित्ताने हो कार्यक्रम दवरला. परमपूज्य श्रीमद कृष्णाश्रम सोम्यांगल पुण्यतिथी काल अशी आणि परमपूज्य श्रीमद केशवाश्रम सोम्यांगल पुण्यतिथी आज असं. आयज कार्यक्रमांतू सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, त्यानंतर दीप नमस्कार, मागीर श्री गुरुपादुका स्तोत्रम, विज्ञान त्रयोदशी आणि श्री राजगोपाल भट मामागल उपन्यास असतल. सो टू स्टार्ट विथ सभा प्रारंभ प्रार्थना. सभा प्रारंभ प्रार्थना. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरुपरंपरा. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्रीगुरुशङ्कर परिज्ञानाश्रम शङ्कर सद्गुरु केशव वामन कृष्ण पाण्डुरङ्ग आनंद परिज्ञान गुरु. सद्यो जात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. दीप नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णु हररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानन्दबोधैक सुधाम्बुदिक्कलानिधीन् आधिव्याधिभयग्रस्त प्रपन्नजनरक्षकान् वन्दे बद्धाञ्जलि श्रीमत्परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापातालनाकस्थ पूजित श्रीशिवेशितुः चरणाम्बुरोहन्यस्त मनोवाक्काय सम्भ्रमान् ईश्वरान् वेदवेदाङ्ग वेदान्तज्ञानिनान्दुरी छातृवृद्ध सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भावमहिमचित सर्वारिमण्डलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राहग्रासैक कर्मणि नमाम्यानन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादि योग संपत्ते भ्राजमान् मुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्थान् दायकान् करुणानिधीन् ईडे योगाम्बुधि क्रीडासक्तान् श्रीशङ्कराश्रमान्. ओजस्विनः सुतपसाद्वैताब्धिवडवानलान् स्वाङ्गृभ्य शरणो धर्तॄन् स्तौमि श्रीकेशवाश्रमान्. औपादिके कर्मगर्ते मोहितभ्रान्तचेतसां समुद्धरणधौरेयान् वन्दे श्रीवामनाश्रमान्. अंजसा तमसः पारमनायासेन सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तवैः परया भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकञ्जभमास्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रमसद्गुरून् ब्रह्मा विष्णुहृदयान् द्वैतद्वान्तदिवाकरान् प्रशान्तदान्तोपरतान् परिज्ञानाश्रमान् नमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञानतपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शङ्कराश्रमदेशिकान्. ओ परात् स्वामीन् परात्
श्री गुरुपादुका स्तोत्रम्। प्रणम्य संविन्मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः। प्रमाददोषजमलप्रविलापनकारणम् प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः। यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः। आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रेरुदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्ठिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः। अन्यत् सर्वं सप्रपञ्चन्युष्प्रपञ्चा गुरोः स्मृतिः। तस्मात् श्रीपादुका ध्यानौ सर्वपापनिकृन्तनम् पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत्। श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनाथ स्थूलराशिवत्। काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलं जह्नवे श्रीगुरो नः। साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे। त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गप्रयागः। त्वत्तोऽन्यत्तीर्थदेव क्वचिदपि च वयन्न प्रतिमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रमत्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। श्रीविद्योपासनोद्याने मायूरौ विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम्। बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। भवरोगहरो यो भूच्छिवयोगपरो निशम् तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुम्। शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमो हार्दं परिज्ञानाश्रमं गुरुम्। सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीतं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। विद्यावृद्धस्तपोवृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। योऽनुकर्तुं विभुचक्रे विश्ववस्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम्। निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम्। कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुम्। दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतं
अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रेतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. आता हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता की आपापणाल मायक आणि ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूटार दवरात. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आयच्या ऑनलाईन कार्यक्रमांतूं कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हगेलो सप्रेम नमस्कार. काल आमगेल्या चित्रापूर दिव्य भव्य गुरु परंपरेंतुले कृष्णाश्रम स्वामी सप्तम सद्गुरू तांगेल समाराधने दिवस आशिल्लो. कृष्णाश्रम स्वाम्यांगेल पूर्वाश्रम नगरकर आनी तांगेले कालमान 1839 to 1863 24 वर्स 24 वर्स आमगेल्या मठाचे मठाधिपती जावन आमगे धर्मगुरू आणि मोक्ष गुरु जावन ते विराजमान जावन आशिल्ले. आज ही समाराधना केशवाश्रम स्वाम्यांगेले आमगेल परंपरेंतुले पंचम सद्गुरू श्रीमद केशवाश्रम स्वामी पूर्वाश्रमांतून तेलगेरीकार आणि तांगेले कालमान 1785 to 1823 38 वर्स तांणी आमगेल्या समाजाचे मार्गदर्शन केलें. मोक्ष गुरु धर्मगुरू मठाधिपती जावन तांगेल बद्दल हांव आज कसलें मस्त उलयना. इता म्हळ्यार प्रति वर्स समाराधना वेळार हांव तांगेल बद्दल सांगता आसता. तेमी हांव आतां हे प्रास्ताविक 2 शब्द उलयले नंतर आयच्या म्हगेल उपन्यासाचो मुख्य विषय जो आसा त्या मुख्य विशयाचेर हांव विचार करूंक सूर करता. आयच्या म्हगेल उपन्यासाचो विशय एक प्राचीन सनातन आमगेली एक वैदिक प्रार्थना. ओम स्वस्ति श्रद्धां मेधां यश प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम आयुष्यम तेज आरोग्यम देहि में परमेश्वर देहि में परमेश्वर देहि में परमेश्वर. आता परमेश्वर हो शब्द आम्ही आता ही प्रार्थना म्हणताना संयोजन केलेलं आसा, ऍड केलेलं आसा. जाल्यार आमगेल संध्या वंदने पुस्तकांतूं जी प्रार्थना आसा ती प्रार्थना अग्नीक संबोधन करून दिलेलं आसा. गुरुकुलांतूं केन्ना एडमिशन जाता, गुरुकुल अर्थात एक पाठशाला सान चेडवां केन्ना गुरुकुलांतूं तांकां प्रवेश मेळटा. प्रति दिसू कुलपती आचार्य तांगेल गुरु अग्निहोत्र करयतालो आनी अग्निहोत्र म्हळ्यार सान होम. त्या अग्निहोत्रा वेळार त्या चेडवां करून ही प्रार्थना आश्रमांत तो कुलपती तो गुरुकुलाचो कोण आचार्य आसा तो म्हणून घेतालो. कित्याक म्हळ्यार तांकां तांगेले शारिरीक आनी मानसीक बौद्धीक सर्व दृश्टीने तांगेलो विकास जायशी देवान अनुग्रह करता. ह्या दृश्टीने ही प्रार्थना अग्निनारायणाक संबोधन करून आसा. आता हांव हांगा परमेश्वर म्हणलें आसा जाल्यार ही मूल प्रार्थना जी आसा संध्या वंदने पुस्तकांतूय आसा. हव्यवाहन देहि में हव्यवाहन म्हण आसा. हव्यवाहन अर्थात आम्ही अर्पण केलें तसलें हव्य देवाक कोण वाहन अर्थात एज ए कुरियर अग्नी ते होर्न आम्ही अर्पण केलेलें
देवांक पावयता तेमी अग्नीक हव्य वाहना म्हणटा ती. देवाक अर्पण करचें ताका हव्य म्हणटा ती. पितृंक अर्पण करचें कव्य म्हणटा ती. आतां हे आमी अर्पण केल्लेले देवदेवतांक पावयतलो कोण? अग्नी. तेमी ताका हव्य वाहना म्हण म्हणटा ती. देही मे हव्य वाहना. मुंजी मांडवांतू मुंजीचे मेन कार्यक्रम ब्रह्मोपदेश इत्यादी जाल नंतर भटमामो थंय सान होम करयता, अग्निहोत्र करयता. सर्व ब्रह्मोपदेश इत्यादी मुंजेचे मुख्य कार्यक्रम जाल नंतर भटमामो त्या मुंजा करून ही प्रार्थना म्हणून घेता. तुम्ही खंयचे मुंजीक वसगल्यारी उपनयन तुम्ही पळयत. ती प्रार्थना मुंजी वेळार करतना थंय परमेश्वर म्हणून शब्द येना. थंय हव्य वाहन हव्य वाहन हव्य वाहन अशी 3 पंथां उच्चार केलेले आसा. जर आम्ही केन्ना ही प्रार्थना आजकाली आम्ही म्हणटा ती सत्यनारायण पुजेक तुम्ही खंयचे भटमामाक आपयल्यार ही प्रार्थना चुकना तिले भटमाम आमचे करून म्हणून घेता ती. इता म्हळ्यार हान तू ही जी प्रार्थनेन तू देवा लागी मागून घेतिल्लें तत्व जी आसा ती ही तत्व सर्व दृश्टीने स्थानाक मात्र न्हय होड्डांकय अन्वय जाता, तांकांय जाय. ही प्रार्थना म्हळ्यार एक कंप्लीट प्रेयर जावन आसा. कशी की जाहिरात एडवर्टायजमेंटान तू टीव्हीरांनी कंप्लीट फूड म्हण म्हणटा ती. तशीच ही प्रार्थना एक कंप्लीट प्रार्थना जावन आसा. कल्याक हांगा ह्या प्रार्थनेन तू कल्ल मागून घेतिल्लें आसा ती विटमिन्स जरी इकर तत्व आसा ती 3 तत्व जरी आम्ही आत्मसात केल्ले देवागेल अनुग्रहाने गुरु परंपरेल्या अनुग्रहाने त्या वेळार आमगेल जीवन अत्यंत समृद्ध जाता. त्या दृष्टीने ही प्रार्थना सगळ्यांनी आम्ही म्हणका आणि हे म्हण अशी अर्थकोर्ण म्हण अशी अनुकूल जावा ह्या दृष्टीने आज मगल उपन्यासात होच विषय हांव घेतिल्ले आसा. आता एक घेवन आम्ही विचार करूया. प्रार्थना सुरू जाता ओम ओम स्वस्ती ओम. हाजे बद्दल हांव मस्त मागशें सांगिल्लें आसा. ओम म्हळ्यार ओम इति एकाक्षरम ब्रह्म. देवा गेलें एक सिलेबल एक अक्षरांतू एक जरी नाव आसा म्हण जाल्यार तें नाव ओम जावन आसा. ओम म्हळ्यार देवाक उगडास कोरून ही प्रार्थना आमी करता ती. ओम निर्गुण निराकार निर्विशेष फॉर्मलेस खंयचे कितें एक तत्व आसा ब्रह्मन म्हणटा ती. त्या ब्रह्मनागेल निर्देश आमी करता ती ओम. ओम तत् सत अशे हे 3 शब्द गीतेन सांगिल्ले आसा. ओम तत् सदिती निर्देश देवागेल निर्देश ब्रह्मनागेल निर्देश. सो पहिले आम्ही देवाक हांगा उगडास करता आसा ती ओम. दुसरो शब्द स्वस्ती. स्वस्ती सु अस्ति स्वस्ती. स्वस्ती म्हळ्यार एक कॉम्पाउंड शब्द हा. सु अस्ति स्वस्ती बरें जावा. सु म्हळ्यार बरेंची अस्ति आसचें. सु अस्ति म्हळ्यार बरें जावा बरेपण सगळ्यांकय मेळ्ळो अशी एकच ह्या स्वस्ती म्हळ्यार शब्दांतून मागून घेतिल्लें आसा. आमगेल वेल बिईंग आमगेल वेलफेअर बरेपण स्वस्ती. ओम देवागेल उगडास करून ब्रह्मन तागेल उगडास करून स्वस्ती आमकां बरेपण प्राप्त जावा. सु अस्ति स्वस्ती. आता बरेपण म्हळ्यार कसलें आमी म्हणटा ते बरें जावा देवागेल अनुग्रहाने गुरूंगेल अनुग्रहाने बरें जावा म्हण आमी आशीर्वाद दिता ती. व्हॉट डू वी मीन बाय बरेपण? बरेपण अथवा स्वस्ती म्हळ्यार शब्दाचे ताजे एक व्याख्या अथवा एक निरूपण कसलें त्या निरूपण मुखावेले एक शब्दांतून आमकां दिलेलें आसा. बरेपण म्हळ्यार कसलें स्वस्ती म्हळ्यार कसलें खंयची कोणागेल जीवनांतूं श्रद्धा मेधाम यश प्रज्ञाम सूर केलेलें आरोग्यम थंय हे पूर तत्व कोणागेल जीवनांतूं आसत की दॅट इज बरेपण. ही सगळी जरी तत्व आमगेल जीवनांतूं आयली आनी आमी हाडूंक प्रयत्न केले तर आमगेल जीवन यशस्वी जीवन आमगेल वैदिक दृश्टीने आमगेल धार्मिक
सनातन धर्मा दृष्टीने संपूर्ण जीवन समृद्ध जीवन म्हळ्यार ही पूरतत्व आसका त्या वेळार आमी म्हणयेद बरेपण आयल्या ताका सगळ्या जिवनांत बरेपण आयलेस. आता फर्स्ट बिगिनिंग विथ श्रद्धाम, very important word, Shraddha, foundation of our spiritual life, foundation of our secular life. आमगेले लौकिक आणि आमगेले पारमार्थिक दोन्ही स्तरार श्रद्धा हे एक फाउंडेशन जावन आसा. भगवद्गीतेंतून श्रद्धा म्हणलेलो शब्द घेवन कितले की सांगिल्ले आसा. आता गुरुकुलांतून गुरु अथवा कुलपती आचार्य चेडवा करून म्हणून घेता आणि पहिली प्रार्थना मागून घेवची कसल्यान अग्निनारायणा लागी श्रद्धाम. श्रद्धा म्हळ्यार कसलें शास्त्रांतून आणि गुरुवाक्यांतून आस्तिक्य बुद्धीक श्रद्धा म्हणटा ती. शास्त्र वाक्ये गुरुवाक्ये आस्तिक्य बुद्धी ही श्रद्धा इति अभिधीयते. श्रद्धा गुरु कल्की सांगता ते होय ते हांव स्वीकार करता. ही आस्तिक्य बुद्धी जरी त्या विद्यार्थीक ना, गुरुकुलांत ऍडमिशन केलं तो सान पोरू ताका जरी ही श्रद्धा ना त्यावेळी ताणें गुरु लागीं शिकची म्हळ्यार कसलें. फर्स्ट श्रद्धा ताजे एक श्रद्धा घेवनूच श्रद्धावान लभते ज्ञानम गीतेन सांगेल म्हणटा. श्रद्धा जरी ना ताणें ते गुरुकुलांत ऍडमिशन घेवनूय कांय परिजन ना. तेमी सुरवेक श्रद्धा आसका. श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यत् श्रद्ध स एव सः. भगवद्गीता. कृष्ण सांगता मनुष्य म्हळ्यार कसलें तो श्रद्धामय जावन आसा. तो कल करता ताजे मूल आमी पळोवचें गेल्यार थंय श्रद्धा आसा. पारमार्थीक आसो लौकीक आसो श्रद्धा जायची. आमी बुकिंग्स करता ती एक 4 महिने फुडें शिराली रथोत्सवा खातीर ट्रेन बुकिंग्स करता ती. आता हे ट्रेन बुकिंग्स 4 महिने फुडें करतना म्हाका श्रद्धा आसा. आय हॅव फेथ की 4 महिन्यानंतर हांव आसतलो. 4 महिन्यानंतर मगल अस्तित्व आसतलें हे गृहीत दवरून हांव बुकिंग करता म्हळ्यार श्रद्धा इज देर. सत्य साईबाबाने गोमटेची 2 दृश्टांत दिल्ले ती कशी आमगे लौकिक जिवनांतून श्रद्धा ओतप्रोत जावन आसा म्हणून. सत्य साईबाबा म्हणटा ती आमी बार्बरा गेले सीटार आमी बशिल्ले आसा ती आनी तागेल्या हातांतून रेझर आसा. आता आमी त्या बार्बराचेर आमकां श्रद्धा आसा की तो ते रेझर घेवन आमगेले गळ कापसना म्हणून. आमी थंय बसले ती निश्चिंत जावन श्रद्धामय जावन आमी बसले ती आमगेली श्रद्धा कोणाचेर इन दॅट बार्बर. तो ते घेवन बशिल्ले आसा रेझर ताजेन मगल कसले म्हाका हार्म करसना गळ कापसना ही श्रद्धा. तशीच अनेक दृश्टांत सत्य साईबाबा दिता ती. केन्ना आमी धोबीक लॉन्ड्रींतून इत्यादी आमी आमगेले अमूल्य मस्त मोलाचे कापड गिपड असो फाव आसा आमी दिता ते. वी हॅव फेथ that he will return those articles थोड्या दिसाने. आमी दिल्लें ती कापड आमी दिल्लें whatever those garments, whatever that clothing be, तो वापस करतलो ही आमगेली श्रद्धा. अर्थात श्रद्धा नातिले खंयचेय आमगेले चल ना. आनी ही श्रद्धा कोण देवी जावन आसा. देवीच आमगेले भितरी श्रद्धामय जावन उपस्थित आसा. श्रद्धा देवी गेला अनुग्रह. अर्गला स्तोत्रांतून आमी कल प्रार्थना करता ती. अर्गला स्तोत्रने अनेक स्तोत्रांतून या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. तीची देवीगेल अस्तित्व आमगेल मनांत आसा श्रद्धा रूपान आसा. I mean, Shraddha or faith is very important. तुलसीदासाने रामचरितमानस बरयल्या हिंदीतून ब्रज भाशेंतून. जाल्यार प्रार्थना मंगलाचरण ताण जें केलेलें आसा तें संस्कृतांत आसा. आनी संस्कृतांतून
तुलसीदास कल प्रार्थना करता, भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. हे दोन्ही ना जाल्यार श्रद्धा आणि विश्वास ना जाल्यार सिद्धाः स्वांतस्तम ईश्वरम न पश्यंती. तांगेल भितर अंतर्यामी जावन देव आसता की देव दर्शन करू तांकां साध्य जायना जरी तांत लागी श्रद्धा आणि विश्वास ना. श्रद्धा म्हळ्यार भवानी आणि विश्वासू म्हळ्यार शंकर. श्रद्धा आणि भवानी आणि शंकर म्हळ्यार श्रद्धा आणि विश्वास. स्वामी विवेकानंद तांगेल जरी आम्ही रायटिंग्स आम्ही वाचले त्या वेळार अनेक तांगेल प्रवचनांतून फेथ हो शब्द घेवन तांणी प्रवचन दिलेलें आसा. हांव एक दोन वाचून दाखयता. द हिस्टरी ऑफ द वर्ल्ड इज द हिस्टरी ऑफ ए फ्यू मेन हू हॅड फेथ इन देमसेल्व्स. थोडे लोक कोणाक आत्मविश्वास आशिल्लो, आत्मविश्वास आशिल्ले ते थोडे लोक तांणी इतिहास घडयले आसा, हिस्ट्री घडयले आसा. ते फेथ, विवेकानंद म्हणटा ते फेथ इन गॉड अँड फेथ इन युअर सेल्फ. ते म्हणटा ते फेथ 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 इन अवर सेल्फ, फेथ फेथ इन गॉड. दिस इज द सिक्रेट ऑफ ग्रेटनेस. इफ यू हॅव फेथ in all the 330 millions of your mythological gods and in all the gods which the foreigners have now and again introduced into your midst, and still if you have no faith in yourselves, there is no salvation for you. आमच्यातून faith आसका. So faith अथवा श्रद्धा आमी सुरवेक हांगा देवा लागीं मागून घेतिल्लें आसा आणि अग्निनारायण तांतला मागून घेतिल्लें आसा श्रद्धा दी म्हणून. नेक्स्ट कम्स श्रद्धाम मेधाम. मेधा, व्हॉट इज मेधा शक्ती? मेधा शब्द अर्थ ग्रंथ धारण सामर्थ्य. ताका मेधा म्हणून म्हणटात. ती रिटेंटिव्ह मेमरी हाका मेधा म्हणटात. फुडल्या काळांत बरोवची अनुकूलता नाशिल्ली, बुक्स इत्यादी नाशिल्ली. मुखपाठ केवल आमी ताका वेदाक श्रुती म्हणटात. श्रवण आमगेल कानान आयकूनचे विद्यार्थीने आणि आयकल जे आसा ते मनांतून स्मृतींतून अर्थात मेमरींतून धारण करचें. हे जे सामर्थ्य आसा, ही जी शक्ती आसा ताका मेधा म्हणटात. ग्रंथ धारण सामर्थ्य मेधा इति उच्यते. ग्रंथधारण सामर्थ्य. अमरकोश म्हणून तुम्ही शब्द ऐकून आसका. अमर म्हळ्यार जैन एक पंडितान बरयलेलो शब्दकोश तो संस्कृत. फुडल्या काळांत संस्कृत विद्यालयांत अमरकोश कंठस्थ करताले सर्व चेडवां. बाय हार्ट आसतले सगळे अमरकोश, डिक्शनरी तांकां बाय हार्ट आसतली. म्हळ्यार तीच तांणी आमगेल पूर्वजांनी डेव्हलप केलेलें तांगेले मेमरी पवर, तांगेले ग्रंथधारण सामर्थ्य. मुंजी वेळार एक कर्मांग आसा ताका मेधा जनन म्हणून म्हणटात. इट इज अ स्मॉल सेरेमनी, पार्ट ऑफ द उपनयन. उपनयनाचे जे हे आसा सेरेमनी आसा तांत एक सान कर्मांग ताका मेधा जनन म्हणटात. म्हळ्यार विद्यार्थी, त्या विद्यार्थी गेल्ले मनांतून ग्रंथधारण सामर्थ्य वाडका म्हळ खातीर सरस्वती आवाहन केलेलें आसा. मेधा सूक्त म्हणून वेदांत आसा, ते मेधा सूक्त भटमामो म्हणटा. मेधा देवी जुषमाणान आगात. मेधा देवी म्हळ्यार सरस्वती. ती सरस्वती हांगा याव आणि हो जो वटू, हो जो मुंजा हांगासर ताजेर अनुग्रह करो, ताका आशीर्वाद दिवो. कल्याक गुरून कलकल सांगिल्लें आसा तें ताणें मनांतून धारण करूंक तागेल स्मृती, तागेल उगडास तितलो स्ट्रॉंग आसता. तेमी ते मेमरी पवर, ते स्मरण शक्ती दिव म्हणून आवाहन केलेलें आसा सरस्वतीक. कोण बरोवन घेवन वता की दॅट वॉज कन्सिडर्ड एज ए दोश.
संस्कृतांतू अनेक दोष दिलेले आसा ती विद्यार्थ्यांक गेले. एक दोष म्हळ्यार लिखित पाठकः लिखित म्हळ्यार बरोवन बरयलेले म्हळ्यार त्या काळान ते बरोवनचे आशिल्ले जाल्यार द स्ट्रेस वॉज मोर ऑन लिसनिंग अँड रिमेंबरिंग. लिखित पाठकः बरयलेले तसले कोण वाचता की तो विद्यार्थी इट वॉज अ मायनस पॉइंट फॉर हिम. बरयलेले असता की ताचो उपयोग करना तिले केवल कंठस्थ म्हणचे हाका मेधा शक्ती म्हणटा ती. दक्षिणामूर्तीक एक नाव आसा मेधा दक्षिणामूर्ती म्हणून. गोकर्ण संस्कृत कॉलेजाक मेधा दक्षिणामूर्ती संस्कृत महाविद्यालय अशी नाव आसा. सो मेधा शक्ती अर्थात तेव्हा विद्यार्थी माइंड यू दिस इज प्रिन्सिपली दिस इज अ प्रेयर बाय द विद्यार्थी. जाल्यार आमी म्हणयेत विद्यार्थीक तावळ हांव म्हणके फर्स्ट कल जाय श्रद्धा फेथ जाय. रामकृष्ण परमहंसांनी श्रद्धा म्हळ्यार बद्दल एक गोमटें दृश्टांत दिल्लें. एकलो टीचरू एकलो अध्यापकू शिक्षकू सकाळी विद्यार्थ्यांक सांगता की आकाशांतू चंद्र आसा आनी नक्षत्र आसती ग्रह आसती इत्यादी दिसाचे क्लासरूमांतू शिक्षकू विद्यार्थ्यांक सांगता. आता हे शिक्षकान सांगिल्ले अध्यापकान सांगिल्ले हे होय म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ग्रहण करचें. दॅट इज श्रद्धा दॅट इज फेथ. जाल्यार मागीर हाची व्हेरिफिकेशन करता ती चेडवां. व्हेरिफिकेशन ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंट केन्ना राती जाता त्या वेळार ती आकाशाची निरीक्षण करून वय आचार्याने शिक्षकान सांगिल्लें वय नक्षत्र इत्यादी आस. सो केन्ना हे ऑब्झर्वेशन करून व्हेरिफिकेशन करून एक्सपेरिमेंट करून तो हय म्हूण म्हणटा देन इट बिकम्स विश्वास. द मॅच्युअर कंडिशन द मॅच्युअर फॉर्म ऑफ फेथ श्रद्धा इज विश्वास. त्या वेळार ते गुरूंगेल वचनान ताका विश्वास उत्पन्न जाता. आता ते पळयना तिल्यांची केवल गुरु सांगता म्हण दॅट इज नॉट द वे. ही शूड व्हेरीफाय वॉट द गुरु हॅज सेड. व्हेरिफिकेशन केन्ना आमी बाय ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट करता ती निरीक्षण परीक्षण करून त्यावेळे दॅट श्रद्धा बिकम्स मॅच्युअर अँड बिकम्स विश्वास. सो श्रद्धा तदनंतर मेधाम देन कम्स यशः. श्रद्धाम मेधाम यशः. यशः म्हळ्यार आम्ही अर्गला स्तोत्रांतून प्रार्थना करता ती रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. अर्गला स्तोत्रांतून देवी लागे आम्ही प्रार्थना करता ती रूपं देहि जयं देहि यशो देहि. यश अर्थात सक्सेस. यश म्हळ्यार शब्दाक कीर्ती होवय अर्थ आसा जाल्यार हांगा हे दोन्ही अर्थ आमी घेवेद. सक्सेस विद्यार्थी गुरुकुलांतून ताका प्रवेश मेळ्ळेलो आसा. आता खंयचे एक नमुन्याचे विघ्न येवन खंयचे एक कारणांतराने आवस बापसून ताका ते गुरुकुलांत जावन तूं यो तूं बगी म्हण अशी गुरुकुलांत जावन ताका आपण व्हरणे. तागेल अभ्यासू तागेल व्यासंग अनस्यूत जावन निर्विघ्नपणे हे मुखारतून वचका अशी देवा लागी प्रार्थना. यशः अर्थात तागेल विद्याभ्यासू यशस्वी जावं. खंयचे नमुन्याचे विघ्न येवन आवसू बापसू तांचेर कलकी एक गंडांत आयलें कलकी एक प्रॉब्लेम आयलें आनी पाप हे चेडा विद्याभ्यासू खंडीत जालें. खंडीत अर्थात थंयचे बंद जालें विघ्न आयलें अशी जावं नये. समाचे कितलो तो 5 वर्साचे की ते 4 वेद शिकूंक कितलो काळ जाय तितलो काळ ताण ते गुरुकुलांत अशी अनुग्रह जावंका देवा गेले यशस्वी जावंका विद्याभ्यासू यशो देहि यश. आणि दुसरो यश म्हळ्यार शब्द अर्थ कसलो फेम नाम. हे चेडा मिती अथवा हे विद्यार्थी मिती खंयचे नमुन्याचे असले कार्य जावं नये मिसडीड म्हणतात इंग्लिशांतून. ज्या मिती त्या गुरुकुलाचे नाव वायट जाता त्या आश्रमाचे नाव वायट जाता. अरे अमुक विद्यार्थीने अशी केलें
अशी जाव नये. यशोदेही म्हणा हा विद्यार्थी तागेले कायेन वाचा मनसा अशी तागेले व्यवहार असका, तागेले कॉन्डक्ट असका की गुरुकुला नाव खंयचेय नमुनेचेरी नो स्टिग्मा अटॅचेस टू द आश्रम. यशोदेही. ओम स्वस्ति श्रद्धाम मेधाम यशः प्रज्ञाम. हांग एक जाल्या नंतर अनेक येत न्ही शब्द, त्या शब्दांत एक स्वारस्य आसा. That we have to appreciate. We should learn to appreciate that sequence. It is not a random throwing of epithets, adjectives. खंयची जाल्या नंतर खंयची नेक्स्ट येता, तांतू एक लॉजिकल कनेक्शन, एक तार्किक संबंध आसा. लॉजिकल एक जाताची अनेक आनी खंयचेय न्ही, तेच येता अकल खातीर देर इज अ कनेक्शन. स्वस्ति श्रद्धाम मेधाम यशः. आता त्या विद्यार्थीक अग्निनारायणाने अथवा देवाने कल अनुग्रह कोरका प्रज्ञाम. व्हॉट इज प्रज्ञा? विवेक विचारयुक्त बुद्धी प्रज्ञा म्हणून घेता. प्रज्ञा डज नॉट मीन ओनली इंटेलेक्ट और इंटेलिजन्स. केवल बुद्धी नाही, विवेकयुक्त बुद्धी, विचारयुक्त बुद्धी. आम्ही इंग्लिशांत वी कॉल इट एज विजडम. विजडम अँड इंटेलिजन्स they are not same. एक मनुष्य भयंकर बुद्धवंत असो पुरा, but he may be lacking in wisdom. खंय केदना खंयची प्रसंगू खंयची स्थिती परिस्थिती हें पळोवन जरी ताका कसलो कोरका कसलो कोरनये ही ग्रहिका जरी ताका ना, त्यावेळ तो कितलेय ताका डिग्रीज मेळयला असो भाव आसा ती, he is lacking in wisdom. So that is प्रज्ञा. प्रकर्ष म्हळ्यार प्रकर्ष, ज्ञानाची एक उच्चतम अवस्था म्हळ्यार प्रज्ञा. दॅट इज विजडम. ही हे विजडम देवातून दी हे विद्यार्थीक. अथवा आम्ही मागून घेत ही प्रार्थना जरी आम्ही म्हणटा ती आमकां ही प्रज्ञा आमकां प्राप्त जावंका. विवेक विचार खंयची घेवंका खंयची घेव नये, खंयची जाय खंयची नाका. सार विवेक, नित्य विवेक, आत्मानात्म विवेक इत्यादी विवेकाचे अनेक नमुन्याचे स्तर असती, लेवल्स असती. हे एक सामर्थ्य हाक प्रज्ञा म्हणतात. स्वस्ति श्रद्धाम मेधाम यशः प्रज्ञाम विद्याम. आता विजडम जरी आस त्या वेळार विद्या ताका त्या विद्येक एक रेलेवेन्स येता, एक इम्पॉर्टन्स येता, एक महत्व येता. प्रज्ञाहीन विद्या घातक जाता, मारक जाता. विद्या एज्युकेशन लर्निंग इट इज नॉट बॅक्ड अप बाय विजडम, देन इट बिकम्स फेटल एट टाइम्स. आता हे जकडे आम्ही पेपरांत प्रति दीस पळयता ती अनेक नमुन्याचे सायबर फ्रॉड, अनेक नमुन्याचे सायबर क्राईम. हे पुरं करतले सामान्य मनुष्य नाही. अनेक डिग्री IIT शिकिल असो फाव असती, अनेक MBA तांणी शिकिल फाव असती, अनेक डिग्रीज तांकां मेळलेलो फाव असती. हे जे टेररिस्ट असती, अनेक नमुन्याचे टेररिस्ट ऍक्ट्स कोण करता असती, तांगेल पैकी कितले की IT तांतूं पंडित ते IT तूं इन दॅट computers hanto technology into they may be expert, but what is the point of that education, that vidya kasla jamka bahujana hitaya bahujana sukhaya. Tavalti vidya sa vidya ya vimuktaye. खंयची विद्या घेवन आम्ही मुक्त जाता ती, अहम आणि मम हांतूं तावन मुक्त जाता ती विद्या. त्या विद्याने जरी आमकां विनय प्राप्त जायनी ती विद्या कल्परेजन. विद्या विनयेन शोभते. Along with learning there should be humility, along with learning there should be modesty, and this modesty, this vinaya kednam kyata when we have wisdom, that is prajna. Kednam ka prajna asa त्या वेळार ऑटोमॅटिकली आमकां गर्व येना. आमगेली विद्या गर्व अहंकाराक कारणीभूत जायना. त्यामुळे ती प्रज्ञा आणि विद्या हे सांगल्या.
विद्येंतू दोन्ही आमगे उपनिषदकारांनी विभजन केलेलें आसा. पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्या हायर लर्निंग, अपराविद्या लोअर लर्निंग. हायर लर्निंग अर्थात उपनिषद, अध्यात्म विद्या. आणि भगवद्गीतेंतू कृष्णान सांगिल्लें आसा अध्यात्म विद्या विद्यानाम. सर्व विद्येंतू हांव अध्यात्म विद्या स्पिरिच्युअल नॉलेज जावन आसा. दॅट इज परा म्हळ्यार हायर. अपरा म्हळ्यार लोअर. आता मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, झुऑलॉजी, ऑल दिस बॉटनी, दिस कम्स अंडर अपरा, लोअर. बट स्पिरिच्युअल लर्निंग, स्वाम्यांगेला मी प्रवचन इत्यादी आयकतात अथवा सत साहित्य, स्पिरिच्युअल लिटरेचर, रामकृष्ण मिशन पब्लिकेशन्स इत्यादी, हे ज्ञान आमकां जें मेळटा दॅट इज हायर लर्निंग. सो परा आणि अपरा दोन्ही जाय त्यावेळी ती विद्या. आमगेल वैदिक आउटलुक कसले वन सायडेड, लॉप सायडेड जावं नये. दोन्ही जावंका, दोन्ही हाचे समन्वय आमगेल जीवनान जावंका. परा आणि अपरा दोन्ही समन्वय, दॅट इज विद्या. ओम स्वस्ति श्रद्धाम मेधाम यशः प्रज्ञाम विद्याम बुद्धिम. हांग बुद्धी आयलें. बुद्धीक स्थान खंय दिल्या पळय ती हांग आयली बुद्धी. बुद्धी आणि ही बुद्धी म्हळ्यार हो शब्द भगवद्गीतेंतू अनेक संदर्भांतू बुद्धी म्हळ्यार येता. कृष्ण म्हणता बुद्धौ शरणमन्विच्छ. तूं बुद्धीन तूं शरण वच. हांव सुमार पंथा सांगिल्लें आसा तुमकां उगडासा सुपर कोण आयकलें ती. इन बुद्धिझम आमी कल म्हणटा ती बुद्धम शरणम गच्छामी. बुद्धाक आमी शरण वचगल्यार ती म्हूण. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुद्ध? द एवेकंड वन. कोण जागृत जाला, हू इज एवेकंड, ताका शरण वचा ती. बुद्धम शरणम गच्छामी, हांव ताका शरण वता म्हणून. आमगेल धर्म कल सांगता everyone there is a potential Buddha waiting to be born. खंयचे एक जमानान तेकडें जावन गेला तो मात्र बुद्ध नाही. प्रत्येकल्यान आमच्यांतू तो बुद्ध आसा. गुप्त रूपाने, सुप्त रूपाने आसा. वी हॅव टू अवेकन हिम. तो कोण सुप्त आसा ताका आमी जागृत करका. त्यामुळे कृष्ण बुद्धौ शरणमन्विच्छ. कंपेअर बुद्धिझम सेज बुद्धम शरणम गच्छामी. कृष्णा सेज बुद्धौ शरणमन्विच्छ. बुद्धी आणि ही बुद्धी कोण? ती वै देवीची. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ही बुद्धी म्हळ्यार ही देवी गेल अनुग्रह. सो बुद्धौ शरणमन्विच्छ. बुद्धीन शरण वच. आमी आमगेल होड मंत्र आशिल्लें होड मंत्र. मंत्र राज म्हळ्यार कसलें? गायत्री मंत्र. गायत्री मंत्रांत आमी कसले मागून घेता ती? रोटी कपडा मकान मागून घेना ती. देवा बरी बुद्धी दी. धियो यो न प्रचोदयात. आमगेल इंद्रिय, आमगेल मन बुद्धी सर्व एक पारमार्थीक दिशेन तूं वच अशी वळण तांकां यो अशी अनुग्रह करी. वी डोंट आस्क फॉर एनी मॅटेरियल कम्फर्ट्स इन गायत्री. देवा लागीं मागून घेवचें बुद्धी बरीच दी देवा म्हणून. महाभारतांतूल वाक्य हांव अनेक पंथा अनेक हांव सांगिल्लें आसा. देव अनुग्रह करता, गुरु अनुग्रह करता म्हळ्यार कसलें? महाभारतांतू हे वाक्य येता, हो श्लोक येता. देव अनुग्रह करता म्हळ्यार तूं कशकी गोरवांक चरयतलो हातांत बड्डी घेवन म्हापशीच वता, अथवा कांबळ गोरवांक चरयतलो म्हापशीच बड्डी घेवन भोंवता. तशी देव अथवा गुरु हातांत दंड घेवन आमगेल म्हापशी भोंवता म्हूण न्हय. सो गुरुंगेल रक्षण अथवा देवागेल रक्षण म्हळ्यार कसलें? न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत. एकलो पशुपाल म्हळ्यार कवहर्ड, शेफर्ड, तो कशकी हातांत दंड घेवन पशुपालन करता तशी देव करना ती. त्यामुळे देवान करचे रक्षण, गुरु परंपरेन करचे रक्षण. गुरुंगेल रक्षण म्हळ्यार अर्थ कसला? यम देवा रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम. कोणागेल रक्षण करका म्हणस की तागेल बुद्धी संयोजन करता ती. गुरु परंपरा आणि देव हातांत बड्डी घेवन म्हापशी भोंवचे न्हय. सो आमगेल बुद्धी जरी सम असली आणि सम आसची बुद्धी गीतेंतू व्यवसायात्मिका बुद्धी
म्हणून विशेषण दिल्या. कल्टिवेटेड इंटेलिजन्स, व्यवसाय, कल्टिवेशन, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. कुरुनंदन म्हणजे अर्जुन. ओ अर्जुना, कल्टिवेटेड इंटेलिजन्स इज ओनली वन. अव्यवसायात्मिका बुद्धी जी असं she has branched out in 100 ways. ती बुद्धी नाक आमकां एकीच बुद्धी जाय, and that is व्यवसायात्मिका बुद्धी, कल्टिवेटेड बुद्धी. सो बुद्धी आमकां अनुग्रह करी ही प्रार्थना. श्रद्धाम, मेधाम, यशः, प्रज्ञाम, विद्याम, बुद्धिम, श्रियम. आता श्रियम मायलें आमगेले अर्थ सांगचे तुम्ही ऐकूनचे इतले मात्र नाही. I want all of you to appreciate आमगेल मालगड्यांगेले एक अगाध तांगेले एक बुद्धिवंत अथवा तांगेले एक काय म्हणतात ते इंटेलेक्चुअल एक प्रॉमिनन्स कितले आशिल्लें म्हणून. प्रत्येक शब्द खंयचे जाले नंतर खंयचे शब्द हाजी एक जोडणी जी आसा, सिक्वेन्स जे आसा, इट इज वर्थ एप्रिशिएटिंग. अशी ना की ह्या प्रार्थनेन तूं खंयची एक विटॅमिन सोण दिल्या ना. ऑल द न्यूट्रियंट्स विच आर एसेन्शियल फॉर अवर सायकोफिजिकल आमगेले बरेपणा खातीर ह्या प्रार्थनेंत आसा. आतां प्रार्थना खंयची? श्रियम, श्री सुक्त आसा आमकां तसं देवी गेले. श्री सुक्त केन्ना स्वामी हांगा वता ती जलाभिषेक करूक केन्ना भुवनेश्वरी गेले हांगा तूं प्रवेश करतात स्वामी, त्या वेळार भट मामा श्री सूक्त म्हणटा ती हिरण्य अशी सूर धरता. आता श्री हाजी सामान्य अर्थ कसला? वेल्थ. श्री म्हळ्यार सामान्य अर्थ लक्ष्मी हो सामान्य अर्थ. जाल्यार श्री म्हळ्यार इट डजंट मीन ओनली वेल्थ. श्री मीन्स ग्रेस. श्री मीन्स नॉट मेरली करन्सी वेल्थ बट ऑल्सो गीतेंत खंयच्याक दैवी संपत्ती म्हणल्या ती श्री. चांग गुण दैवी संपत्ती दॅट इज श्री. आणि ही श्री संजया गेले लास्ट. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री. कुत्र श्री? श्री खंय आसा? खंय द सोल and Paramatman come together, the soul and the oversoul, the Jivatma and the Paramatma, the meeting point, खंय ती वट्ट जाता ती थंय श्री आसा. तत्र श्री. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री. थंय आसा श्री. And what is श्री? Not merely wealth, not merely our property or shares etc. श्री means आमगेले चांग गुण दैवी संपत्ती. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रो करुण एव च निर्ममो निरहंकारः अमानित्वम अदंबित्वम. कितली गुण सांगिल्ले आसा ती कृष्णाने भगवद्गीतेंतून. ही गुण आमी प्राप्त करून घेवच्याक प्रयत्न करता, देवा लागीं मागून घेवका. दॅट इज श्री. आमी श्रीमान श्रीमती अशी म्हणटा ती. तशीच आमी देवाक देवळा श्रीमद अनंतेश्वर टेम्पल म्हणतात. श्रीमद भागवतम, श्रीमद रामायणम, श्रीमद महाभारतम म्हणतात. स्वाम्यांक श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी. वाय वी यूज एव्हरीवेअर श्रीमद श्रीमद श्रीमद? बिकॉज आम्ही देवळ वचगली, देवळ वच उपयोग केला, प्रयोजन केलें. देवळ बसून आम्ही खंयची सेवा इत्यादी करतात, थंय थोडो वेळ बसून ध्यान इत्यादी करतात. ताज मीत जावन आमच्यान ती दैवी संपत्ती प्रगट जावचे अनुकूल जावंका. आम्ही रामायण महाभारत भागवत इत्यादी सत साहित्य वाचतात. त्या वाचिल मिती आमगेल बुद्धी परिष्कार जावन आमच्यान ती श्री अर्थात दैवी संपत्ती सद्गुण आमच्यान प्रगट जावच्याक अनुकूल जावंका. म्हूण ह्या पुस्तकांक श्रीमद रामायण, श्रीमद महाभारत, श्रीमद भागवत म्हणलें. देवस्थानाक श्रीमद अनंतेश्वर म्हणलें. स्वाम्यांक श्रीमद केशवाश्रम स्वामी, श्रीमद कृष्णाश्रम स्वामी. आता मी श्रीमद सद्योजात. वय बिकॉज ते स्वाम्यांगेले मार्गदर्शनांतून स्वाम्यांगेले स्वाध्याय प्रवचन आशीर्वचन इत्यादी वॉट एवर वेस स्वाम्यांकांनी आमकां संपर्क जाता. ताज मीत जावन आमच्यान ती गुप्त सुप्त अशी श्री
तिगल विकास जावंका तिगल उन्मेलन जावंका शी शूड ब्लूम अँड ब्लॉसम इन अवर लाईफ दॅट श्री तेमी तांकां श्री म्हूण मागून घेतल्या आणि श्री म्हळ्यार पयसोय होय पयसोय जाय विद्यार्थी गुरुकुलांतू म्हयन्याक फीस दिनाशिल्लो आजकाल इन एडवान्स ट्युशन क्लासेस सांगता मोजगेल्यार 3-4 वर्साची इन एडवान्स घेता ती फुडें गुरुकुलांत तशें न्हय तागेले बोर्डिंग लॉजिंग पुरा तो गुरु आनी गुरुमाता पळोवन घेताली आनी गुरुकुलांतून तागेले पूर्ण विद्याभ्यास दत्तची केन्ना तो स्नातक जाता ग्रॅज्युएट जाता आनी घार येवच्या भायर सरता ताकाचे घार येवचें त्या वेळार ताणें ते गुरूक हे दिवचें आसता ऑनोरेरियम दिवचें आसता आनी ते ऑनोरेरियम दिवच्याक हावस बाबसूक साध्य जावंका ह्या अर्थान तो आमी श्री म्हळ्यार घेवयेद इन द फॉर्म ऑफ वेल्थ तो थोडे धन परिज्ञान आश्रम स्वामी तांतल्याक मस्त गम्मत आशिल्लें मस्त विनोद प्रिय जावन आशिल्ले परिज्ञान आश्रम स्वामी आनी तांणी कन्नड आनी संस्कृत ಒಟ್ಟು करून संस्कृत श्लोक सो करताले हाका मणिप्रवाळ म्हणटा ती वेदांत देशिका म्हणून साऊथ इंडियांतू व्हड विशिष्टाद्वैत संप्रदायांतलो व्हड एकलो पंडित जावन गेला ताणें हे मणिप्रवाळ मणी म्हळ्यार मोती आनी पवळें मणिप्रवाळ दोन्ही भास ಒಟ್ಟು करून श्लोक करचे ताणें संस्कृत आनी तमिळ श्लोक केल्लेले आसता ती मणिप्रवाळ तशीच मलयाळम आनी संस्कृत आमगेले परिज्ञान आश्रम स्वाम्यांनी कन्नड आनी संस्कृत ಒಟ್ಟು करून एंड दॅट इज अबाउट पैसो अबाउट हण कन्नडाने हण म्हणटा ती तुडवाक हण म्हणटा ती तो मणिप्रवाळ तो श्लोक कशे आसा हणवान गुणवान लोके हणहीनो हेणस्मृतः आश्रयन्ति हेणं नोणाः हणहीनं न कश्चन तुमगेल पैकी कोणाक कन्नड गोत्त आसा यू विल बी एबल टू एप्रिशिएट हणवान गुणवान लोके हणवान हांगा हण म्हळ्यार हो कन्नड शब्द वान संस्कृत हणवान गुणवान लोके लोकांतू कोणा लागी हण आसा कोणा लागी पयस आसा इज अ ग्रेट मॅन आनी ताज्यांतू मस्त नमुने गुण आसता ती म्हळ्यार सद्गुण मूर्ती तो हणवान गुणवान लोके कोणा लागी कांय पयशे ना दुर्बळ दरिद्र हणहीनो हेणस्मृतः कन्नडांतू हेण म्हळ्यार डेड बॉडी A pauper, one who has no wealth whatsoever, no money at all, he is as good as dead. Hana he no, hena smrataha. Hena mukha vellainantu parijnanashram sangtati, hena is better than that person. Why? Ashrayante henam nonaha. Nona malar flies. Nona malare kimusa. Flies. At least हेण अर्थात डेड बॉडी चेरी फ्लाइज पुणे येतात दे आर होवरिंग अराउंड द डेड बॉडी बट हणहीनम न कश्चन कोणा लागी हण ना एकदम दरिद्र ताका कोणाय ताका दिक्का सुद्धा पळयना ती सो श्री इन द सेन्स ऑफ वेल्थ इन द सेन्स ऑफ मनी that also is important but that is not all that is implied by the word shri means सद्गुण दैवी संपत्ति also श्रद्धाम मेधाम यशः प्रज्ञाम विद्याम बुद्धिम श्रियम बलम आत्कम आत्यत बल शारीरिक आत्ताय पूर मानसिक आमगेले उत्कर्ष खंच तत्वाचेर आधारित जावन आसा हाजे बद्दल सांगिल्लें जालें श्रद्ध धोरण श्रीताय खंच आमी पळयल्लें आसा तें पूरा आमगेले मानसिक बौद्धिक वैचारिक उत्कर्ष वैचारिक आमगेले प्रगती अथवा अभिवृद्धी ताजे संबोधन करता उल्लेख करता नाउ कम्स शरीर बिकॉज ए सेन माइंड इन अ सेन बॉडी हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी दोन्ही जाय तेमी आतां मुखावेल जें आसा दॅट इज अबाउट शरीर बलम देवा म्हाका स्ट्रेंथ दी
अंगा शक्ती दी बलम. इवन उपनिषद कल म्हणता नायमात्मा बलहीनेन लभ्यः. वन हू इज ए वीकलिंग खंयच्याय मनाच्या अंगात शक्ती ना, त्राण ना, what spiritual sadhana he can make. Nayamatma, self-knowledge or self-realization is not for the weakling. Nayamatma balahinena labhyaha. बल जाय. केनोपनिषदाच्या शांती मंत्रांतून आप्यायंतु मम अंगानी. मग सर्व अंग अवयव दृढ जावती, बलिष्ठ जावती. हो शांती मंत्र केनोपनिषदांतून सांगितले सर. तुम्ही भद्रम करणे बी शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर यजत्राः. ही शांती मंत्र तुम गोत्तस. मुखावे लाईन कसले स्थिरही अंगही. आमगेल अंग अवयव स्थिर असून तुष्टवांसः तनुभिः. अवयव तुष्ट रष्टपुष्ट आशिल अवयव आशिल तनु शरीर घेवन आम्ही तुगल सॅब कोरका तशी अनुग्रह करी. स्थिरैरंगै तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम. लेट अस स्पेंड देवहितम. देवान दिलेले यत आयुष्य. देवान किती दिलेलं आयुष्य, अल्प आयुष्य सुपुर, दीर्घ आयुष्य सुपुर. त्या आयुष्य आम्ही कशी तुका अर्पण करका. स्थिरही अंगही. बसल्यावर उठांच्या जायना, उठायल्यावर बोयसू जायना असं म्हणायचे अवस्था नाही. घटमुट्ट असका बलम. Swami Vivekanand lays lot of stress on balam. एक पण मद्रास सांगतो, Swamiji was addressing a gathering of students आणि स्वामी विवेकानंदांनी पळयलंय की अनेक विद्यार्थी एकदम दुर्बल जावन असते. दुबला पतला म्हणतात ना हिंदीतून, अशी वीक जावन असते. हे पळोवन तांणी तांकां कल सांगलें. ऐकया ती. Swami Vivekananda says, be strong, my young friends. That is my advice to you. Be strong, my young friends. That is my advice to you. You will be nearer to heaven through football than through the study of the Gita. Hazar tu Gita वाचूनच म्हणणे. तुम्ही तुमगेले शारीरिक, तुमगेल बल, तुमगेल सामर्थ्य हे वाढवून घेण्यातले, हज दिक्का दृष्टी दिनातले तुम्ही परमार्थ दृष्टी वसगल्यारी तुम्ही उभय भ्रष्ट जाता. ती हेवयना तेवयना. त्यामुळे ते बी स्ट्रॉंग. आम्ही स्ट्रॉंग जावंका ही प्रार्थना तो विद्यार्थी गुरुकुलांतलो अग्निनारायणा लागी करता ती. आणि आम्ही आता ही प्रार्थना देवा लागी अथवा गुरु परंपरे लागी करचे. श्रियम बलम आयुष्यम. हे इतलं पुरं असं म्हणून जाल्यार म्हाका आयुष्य दी. आय डोंट वॉन्ट टू बी अ वेजिटेबल. ते केम हॉस्पिटलान पाप एकली नर्स आशिल्ली. फॉर इयर्स टुगेदर शी वॉज अ वेजिटेबल. वॉट इज द यूज ऑफ दॅट लाईफ. ती नर्स कितली की डिकेड्स शी वॉज इन अ वेजिटेटिव्ह कंडिशन. वी डोंट वॉन्ट टू बी बेडरिडन अँड दॅट आयुष्य नाका. स्थिरही अंगही तसले आयुष्य आमकां जाय. हे इतले जे सांगितले स श्रद्धा मेधाम यश प्रज्ञा विद्याम बुद्धीम श्रियम बलम. हे इतलं पुरातून दित म्हणून जाल्यार मात्र म्हाका आयुष्य जाय. अदरवायज आय डोंट वॉन्ट ए लॉंग वेजिटेबल एक्झिस्टन्स. आयुष्य आम्ही आशीर्वचनांत आम्ही कोणाक आशीर्वाद दितना आम्ही कल म्हणटा ती शतंजीव शरदो वर्धमानः. स्वामी आमकां मंत्राक्षर दिता ती. हे मंत्राक्षर कशी तयार करता ती. कुंकुम इत्यादी अक्षत ते गाळ तांदूळ मिक्स करताना भटमाम थोडे मंत्र म्हणता ती आशीर्वादा मंत्र. शतंजीव शरदो वर्धमानः. कोणाक स्वामी हे मंत्राक्षर दितात की तो व्यक्ती तो अथवा ती शतायुषी जावं. शतंजीवो शरदो वर्धमानः. शरद म्हणजे ऑटम्स. मे ही और शी लिव्ह फॉर 100 ऑटम्स. हो आशीर्वाद. आमगेल वेदांतून प्रार्थना केलेले आसा. आम्ही 100 वर्स वाचून वरया. 100 वर्स आम्ही पळोया. जीवेम शरद शतम. 100 वर्स आम्ही वाचून वरया. पश्येम शरद शतम.
100 वर्स आम्ही पळोया म्हळ्यार सांग आशिल्ले. शृणुयाम शरद शतम 100 वर्स आम्ही ऐकुया सांग आशिल्ले. जिग्राम शरद शतम 100 वर्स लेट अस हॅव द फ्रॅग्रन्स. 100 वर्स. अदीनाः स्याम शरद शतम. लुक एट दॅट लास्ट. अदीनाः स्याम शरद शतम. फॉर 100 years लेट अस नॉट बी दीन. कंगाल जावन लाचार जावन हांजी हांजी म्हणू कोणाकय मस्क मारची म्हणतात ती तें जीवन नाही. वेर द माइंड इज विदाउट फियर अँड द हेड इज हेल्ड हाय तशी. अदीनाः दीन जावन म्हाका 100 वर्स नाका. अदीनाः स्याम लेट अस बी शरद शतम 100 autumns. सो दिस इज आयुष्य. देवा लागी मागून घेवचें आमी. तो गुरुकुलांतून तो वटू तो विद्यार्थी मागून घेता. मुंजी मांडवांत तो वट मागून घेता मुंज मागून घेता. आणि आता आम्ही ही प्रार्थना आम्ही केन्ना म्हणटा ती आम्ही हे परत मागून घेवचें. श्रियम बलम आयुष्यम अँड देन कम्स तेज. तेज तेजस्वी जावंका ओजस्वी जावंका. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु. आणि तो शब्द आयला आमगेल अध्ययन तेजस्वी जावंका. द गुरु इज ऑल्सो लॅकलस्टर अँड द विद्यार्थी इज ऑल्सो लॅकलस्टर. गुरु तो शिकयतलोय उमेदीना काय ना. शिकोवंका शिकोवंका म्हूण शिकयता आणि विद्यार्थी शिक्का म्हणून अशी नाही. तेजस्विनावधीतमस्तु. शिकयतलो आणि शिकतलो दोग जाणांतूय that enthusiasm must be there, that jignasa must be there, that quest for learning, that eagerness to learn must be there. त्यामुळे तेजस्वी अवधीतम असतो. अवधीतम म्हणा अध्ययन. तेजस्वी जावंका आम्ही. म्हणजे मांडवांतून आमकां संध्या वंदने पुस्तक जें आसा कोणाक संस्कृत गोतना जाल्यार अड्डिना ट्रान्सलेशनान कोणी तें संध्या वंदने पुस्तक तुमी वाचल्यार कलकल मागून घेतल्यार ते अग्नी लागी. मुंजी मांडवांतून भट मामू त्या मुंजा करून हात अग्नी लागी दाखोवन मागून घेता. यत्ते तेजः यत्ते अग्ने तेजः तेनाहं तेजस्वी भूयासम. यत्ते अग्ने वर्चः तेनाहं वर्चस्वी भूयासम. यत्ते अग्ने हरः तेनाहं हरस्वी भूयासम. ओ अग्नी तुगल तें तेज जें आसा तुगल जें वर्चस्व जें आसा तुगल जें एक दीप्ती हें जें आसा त्या मगल व्यक्तित्वांतूं मगल पर्सनॅलिटींत यावं. आमी इंग्लिशांतूं चॅरिस्मेटीक पर्सनॅलिटी म्हणटा ती त्या मज्जांत यावं. एक विद्यार्थी आमी गुरुकुलांतूं अथवा पाठशालेंतूं पळयल्यार सान सान पोर तांगें तोंड पळयल्यारच आमकां एक दीप्ती एक तेज दिसता. जाल्यार खंयच्याय नमुन्याचें व्यसन खंयच्याय नमुन्याचें व्यसन खंयच्याय नमुन्याचें एक पाड एडिक्शन जरी तांकां लागिल्लें आसा त्या वेळार निस्तेज जातात न्ही. तांगें तेज वता. जरी विद्यार्थी अथवा कोणय आसूं परो तेजस्वी जावंका म्हण जाल्यार ही शूड बी फ्री फ्रॉम ऑल टायप्स ऑफ व्यसन ऑल टायप्स ऑफ एडिक्शन्स. तेम अग्नी लागी तो वटू गुरुकुलांतूं प्रति दिसू मागून घेतालो. As I told you at the beginning, प्रति दिसू अग्निहोत्र जालताले आश्रमांतूं. आज केवल मुंजी मांडवांतूं मुंजी तेसू बट गुरुकुलांतूं आश्रमांतूं एवरी डे अग्निहोत्र जाताले आणि एवरी डे दिस वॉज द स्टॉक प्रेयर. गुरुकुलांतूं आचार्यांनी हांचे करून विद्यार्थी करून म्हणून घेवचें आणि हात अग्नी लागी पसरान मागून घेवचें. तुगल जें तेज आसा तुगल जें वर्चस्व आसा तें म्हाका थोडें दी. हांव तेजस्वी जावंका ओजस्वी जावंका हें म्हाका दी. तेजः and then comes श्रियम बलम आयुष्यम तेज आरोग्यम. लास्ट हेल्थ इज वेल्थ. आरोग्य आरोग्य ना जाल्यार कल्प्रेजन हें जें सकड सांगिल्लें आसा हाका एक महत्व येता हाका एक शोभ येता हाका एक ग्रेस ब्युटी येता केन्ना म्हाका आरोग्य आसा. हेल्थ इज वेल्थ. आजकाल दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज गॉड फॉरबिड
एडमिशन टू ए सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलांत रिगलो म्हळ्यार तो फसलोच. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ आमगेले आरोग्य. आमगेले मालगड्यांनी सुभाषितकारांनी सुभाषित बरयल्या, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम. धर्म असो, अर्थ असो, काम असो, मोक्ष असो. काम अर्थात डिझायर. हे चारही पुरुषार्थ जरी आम्ही हांतू खंयचेय एक जावा, अथवा किंवा दोन्ही किंवा तिन्ही किंवा चारही, हे चारही जरी आमकां प्राप्त करून घेवंक म्हणस प्रयास करचे आस, त्या वेळार आरोग्यम मूलम उत्तमम. व्हॉट इज द रूट रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट? आमगेले हेल्थ बरें आसका. हेल्थ जरी आमगेले बरें ना, कन्नडांत म्हणटा ते आरोग्य वे भाग्य. आरोग्याचे भाग्य. हेल्थ इज वेल्थ. तेमी हांगा मागून घेतल्या. कित्याक म्हळ्यार पाप हे विद्यार्थ्यान जरी अनारोग्यग्रस्त जाल्ले गुरुकुलांत, तांकां पळोवन घेवंक कोण आहे? ते गुरु माता. तिन्न पळोवन घेवंक आवस बापूस खंय आसा ती, खंय कितू दूर आसा ती. हांगा पेटयल्या चेडवांक आश्रमांत. तांणी जरी खंयच्याय नमुन्याचे अनारोग्य तांकां जाल्यार गुरूंक त्रास दिलगत जाता, गुरु माता तिका त्रास दिलगत जाता. अशी जावं नये. त्या खातीर आरोग्यम देही मे अव्यवाहन. अव्यवाहन अर्थात अग्नी. आम्ही म्हणताना देही मे परमेश्वर, देही मे परमेश्वर, देही मे परमेश्वर अशी असं आमगेली ही प्रार्थना. आजकाल ही सनातन म्हणून शब्द घेवन वचची तुम्ही पेपरांत पळयल्या ती मूर्ख लोक. सनातन म्हणून शब्दाचं तात्पर्य अर्थ गोतना दिले, सनातन शब्दाचे बहिष्कार करता ती, आडवापाड उलयता ती. बट दिस इज अवर सनातन प्रार्थना. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सनातन? सना भवः सनातनः, which is everlasting, which is eternal, which is relevant not just today but for all time. ताका सनातन म्हणतात ती. आणि ही जी प्रार्थना आसा ती खंयची एक कालांतू, खंयची एक अरण्यांतू, खंयची एक गुरुकुलांत म्हणलेलं मात न्हय. आज प्रत्येक आता आमकां आमी चेडवांक नातरांक साध्य जाल्यार ही प्रार्थना आमी शिकोवंक, आमी ही प्रार्थना म्हणूंक. आणि हांतू कितले सांगिल्लें आसा ते तत्व आमी जरी अनुसंधान केल्यार हांव तावळ सांगिल्लें म्हणके इट इज ए कंप्लीट फूड फॉर अवर बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. इट इज ए कंप्लीट टॉनिक म्हणके ही पुरा. आज आमी कृष्णाश्रम केशवाश्रम दोग जणी आमगेल्या सद्गुरू गेले समाराधनेचे आमी आचरण करता आसती. हे दोग जणय स्वाम्यांगेले अनुग्रह आशीर्वादाने भगवान शंकर देव, दुर्गा परमेश्वरी, भुवनेश्वरी तांगेले अनुग्रह आशीर्वादाने आणि तशीच आमगेले सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेले मार्गदर्शन तांगेले उपदेश हे त्रिवेणी संगमाने आमच्यांतूय कलकल हांग मागून घेतिल्ले श्रद्धाम धोरण हे पूर्ण आमच्यांतू बरेपण स्वस्ती साकार जावं, विकसित जावं म्हणून प्रार्थना करून मगल हो उपन्यास हांव संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरु सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. राजगोपाल भट माम हो मंत्र आम्ही हस्तपंथा ऐकला जाल्यार प्रत्येक शब्दाचो तू जो अर्थ दिला आणि एक्सप्लेन केला इट वॉज रियली एनलाइटनिंग. थँक्स, रियली थँक्स. धन्यवाद. भोगम जालाय राजगोपाल माम भोगमटे. थँक्यू.